गव्हाची पोळी खाऊन कंटाळला आहात तर एकदा ही मऊ गरमागरम तांदळाची भाकरी नक्की ट्राय करा। नमस्कार मंडळी, लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये मी एकता तुमचं स्वागत करत आहे। आज आपण तांदळाची भाकरी बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। इथे मी टोपामध्ये 2 कप पाणी घेतलेलं आहे। त्याला उकळ येतपर्यंत गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 कपासाठी 2 वाट्या पीठ, ह्या प्रमाणामध्ये मी पीठ घेते। ते गरम पाण्यामध्ये अशा प्रकारे टाकून कालथ्याच्या साहाय्याने व्यवस्थित शिजवून घेणार आहोत, हलवून घेणार आहोत। ही भाकरींसाठी घेतलेली खोय व्यवस्थित शिजली गेली म्हणजे भाकरी जास्त वेळेपर्यंत नरम राहते। तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण ते खाली उतरवून कालथ्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि परातीमध्ये ते पीठ काढून आपण ते मळून घेणार आहोत। पीठ थंड होऊन दिलं तर मळण्यासाठी जास्त वेळ लागतो, म्हणून हे गरमच आपण मळूनही घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घेऊन हे अशा प्रकारे आपण गरम पीठ मळूया। पीठ गरम असतानाच मी थोडं पाणी घेऊन ते मळून घेते। हाताला चटका लागू नये म्हणून मी थंड पाणी हाताला लावत आहे आणि पुन्हा गरम पीठ असं मळून घेते। पाणी मी थोडं जसं लागेल तसं घेत आहे। एकदाच जास्त पाणी घेतल्यामुळे पीठ जास्त नरम आणि मऊ होईल आणि आपल्याला भाकरी करताना ती चिकटण्याची आणि फाटण्याची शक्यता असते, म्हणून थोडंच पाणी घेऊन मी त्याचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता भाकरीसाठी मी थोडं पीठ काढून पुन्हा ते मळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता मी जसा पिठाला आकार देते तसा तो आकार घेत आहे, म्हणजे हे भाकरी करण्यासाठी अगदी व्यवस्थित मळलं गेलं आहे। आता मी परातीमध्ये त्याचा गोल असा गोळा तयार करून घेते। पिठाला कुठेच भेग जात नाही आहे, व्यवस्थित नरम झालेला आहे। त्याचा गोल असा गोळा तयार करून आपण भाकरी करायची सुरुवात करूया। बोटांच्या साहाय्याने त्याला गोल असा आकार देऊन परातीमध्ये आता हा गोळा मी प्रेस करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता कुठेही भेग गेलेली नाही पिठाला, आणि असं तळव्याच्या साहाय्याने मी ती भाकरी आता मोठी करत आहे। थोडी मोठी झाल्यानंतर मी बोटांच्या साहाय्याने त्याला आकार देणार आहे। प्रत्येक वेळी भाकरी उचलून झाल्यावर मी पाण्याने परातीला असा हात फिरवून घेते, त्यामुळे आपली भाकरी परातीला चिकटणार नाही आणि व्यवस्थित उचललीही जाईल। हे पहा, बोटांच्या साहाय्याने त्याची कडा मी गोल करून घेते। तुम्ही जर पहिल्यांदाच भाकरी करणार असाल तर तुम्ही थोडंसंच पीठ घेऊन पहिले छोटी भाकरी तयार करून घ्या, म्हणजे तुमची भाकरी फाटणार नाही आणि व्यवस्थित केली जाईल। तुम्हाला उचलायला सुद्धा त्रास होणार नाही, चिकटणार नाही, म्हणून पहिले छोटीच भाकरी करा। हे पहा, माझी आता भाकरी तयार झालेली आहे। बाजूच्या कडांना मी आकार देते। भाकरी व्यवस्थित सगळ्या बाजूनी पातळ एक समान झालेली आहे। आता आपण ही भाकरी तव्यामध्ये भाजून घेऊया। भाकरी भाजताना त्याची एक बाजू ही कमी वेळ आणि दुसरी बाजू जास्त वेळ अशी तव्यात मी भाजून घेणार आहे। भाकरी तव्यात टाकल्यानंतर एकाच मिनिटानंतर मी ती पलटून घेईन आणि दुसरी जी बाजू आहे ती 2 मिनिटं भाजेन, अशासाठी की ती भाकरी व्यवस्थित फुगेल। भाकरीची एक बाजू कमी वेळ आणि दुसरी बाजू जास्त वेळ भाजल्याने भाकरी फुगायला मदत होते। तुम्ही पाहू शकता भाकरीला हलकेसे गोल्डन डाग आलेले आहेत, म्हणजे एक बाजू त्याची भाजली गेलेली आहे। आता दुसरी बाजू मी 2 मिनिटं भाजून घेणार आहे। दुसरी बाजूही झालेली आहे। ही पहा, मी अशी वरती करून चेक करून घेतली की ती व्यवस्थित झाली की नाही।
आता आपण ती पलटी मारून कॉटनच्या रुमालाने सगळ्या बाजूने भाकरी दाबून घेऊ, म्हणजे त्याची कडाही व्यवस्थित शिजली जाईल आणि भाकरीही फुगेल. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता भाकरी छान अशी टम्म फुगलेली आहे. भाकरी सर्व बाजूनी भाजून झाल्यानंतर आपण ती काढून घेऊया आणि थोडी थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवूया. ही भाकरी खूप वेळेपर्यंत मऊ आणि नरम अशी राहते. ही तुम्ही डब्याला टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता. तुम्हीही अशा प्रकारे तांदळाची भाकरी करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.